नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस यामधील प्रॅक्टिस सेट 31 पूर्ण केला होता. आता प्रॅक्टिस सेट 32 आपल्याला पाहायचा आहे. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल, संतोष बाऊट 400x for 1500 from a wholesaler. He spent 300 on transport. 50x fell down and broke. He sold the rest at 5 each. Did he make a profit or incur a loss? How much? तर संतोषने काय केलेले आहे की 400 एग्स म्हणजे अंडी 1500 रुपयाला होलसेलर कडून विकत घेतलेले आहेत आणि त्यानं ती घरी घेऊन म्हणजे दुकानाकडे रिटर्न घेऊन येण्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी 300 रुपये खर्च केलेला आहे आणि त्यामध्ये 50 जी अंडी आहेत ती काय झालेली आहेत, फुटलेली आहेत. म्हणजे इथं त्याचा तोटा झालेला आहे 50 अंड्यांचा. आणि जी शिल्लक राहिलेली जी अंडी आहेत ते प्रत्येकी 5 रुपये याप्रमाणे काय केलेले आहे त्याने विकलेले आहे. तर त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय ते बघायचं आहे. तर कॉस्ट प्राइस आपण पाहू पहिला. कॉस्ट प्राइस ऑफ एग प्लस ट्रान्सपोर्ट. कॉस्ट प्राइस किती आहे तर 1500 रुपये प्लस त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च किती झालेला आहे म्हणजे वाहतूक खर्च किती 300 रुपये म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस किती रुपये झाली त्याची 1800 रुपये झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या ट्रान्सपोर्टमध्ये जी वाहतूक करत होता त्याच्यामध्ये त्याला त्याची अंडी काय झालेली आहेत 50 अंडी काय झालेली आहेत ब्रोक झाले आहेत. ब्रोक म्हणजेच काय फुटलेले आहेत. 50 eggs out of 400 broke. म्हणजेच 400 अंड्यातले 50 अंडी काय झाले आहेत फुटलेले आहेत. मग शिल्लक किती राहिलीत बघूया आपण अंडी. सोल्ड इज इक्वल टू एक सोल्ड इज इक्वल टू 400 मायनस 50 इज इक्वल टू 350. म्हणजे शिल्लक किती राहिले तर 350 अंडी राहिली. तर सेलिंग प्राइस बघूया. द सेलिंग प्राइस ऑफ 350 eggs at each 5. म्हणजे प्रत्येकी अंड काय केलेलं आहे त्यांना 5 रुपयाला विकलेलं आहे. मग टोटल कॉस्ट सेलिंग प्राइस बघूया आपण. 350 मल्टिप्लाय 5. 055 जा 25, 35 जा 59, 16 17 म्हणजे 750 रुपीज. टोटल द कॉस्ट प्राइस is more than the selling price. म्हणजेच काय कॉस्ट प्राइस काय आहे जास्त आहे, सेलिंग प्राइस काय आहे कमी आहे. म्हणून काय झालेलं आहे निश्चित इथं लॉस झालेला आहे. CP मायनस SP. CP म्हणजे कॉस्ट प्राइस, SP म्हणजे सेलिंग प्राइस. 1800 मायनस 750. 50 रुपीज काय झालेला आहे इथं लॉस झालेला आहे. संतोष incurred a loss of 50 रुपीज. म्हणजे संतोषला इथं काय झालेलं आहे 50 रुपीज काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. अशा पद्धतीने पहिलं एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपण पाहू. चला तर आता सेकंड एक्झाम्पल बघू. अब्राहम बाउट गुड्स वर्थ 50,000 and spent 7,000 on transport and octroi. If he sold the goods for 65,000, did he make a profit or incur a loss? How much? बघा अब्राहमनं काय घेतलेलं आहे गुड वर्थ म्हणजेच काय त्यानं जे कापड घेतलेलं आहे ते 50,000 रुपयाचं घेतलेलं आहे आणि त्याला ट्रान्सपोर्टसाठी 7,000 खर्च केलेला आहे. पहिला आपण काय करूया टोटल कॉस्ट प्राइस बघूया. सेकंड टोटल कॉस्ट प्राइस बघूया आपण. टोटल कॉस्ट
प्राइस इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स प्लस ट्रांसपोर्ट ऑफ octroi 50,000 प्लस 7,000 म्हणजेच 57,000 ही काय झाली टोटल कॉस्ट प्राइस झाली. सेलिंग प्राइस पाहू आता. द सेलिंग प्राइस इज 65,000 रुपीज. इथे आहे सेलिंग प्राइस 65,000 रुपीज, कॉस्ट प्राइस 57,000 रुपीज. निश्चितच इथं काय झालं सेलिंग प्राइस मोर दॅन आहे कॉस्ट प्राइस पेक्षा. तर द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस. म्हणजे तिथं प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP किती आहे 65,000, CP 57,000. म्हणजेच इथं 8,000 चा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. लास्टला आपण स्टेटमेंट लिहू शकतो. अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ 8,000 रुपीज. म्हणजे अब्राहमला काय झालेला आहे इथं 8,000 चा काय झालेला आहे फायदा झालेला आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल, अजित कौर bought a 50 kg sack of sugar for 1,750 rupees. She had to sell sugar at 32 per kg. As the sugar price fell, how much loss did she incur? आता इथं अजितनं काय घेतलेलं आहे 50 किलो साखर. साखरेचं जे पोतं आहे ते 1,750 रुपयाला घेतलेले आहे आणि प्रत्येक केजी म्हणजे पर केजी 32 रुपीजला काय केलेलं आहे विकलेली आहे. तर ॲज द शुगर प्राइस फेल झालेले आहे. हाऊ मच लॉस डीड सी इनक्युअर, त्याला लॉस किती झालेला आहे आता इथं बघू आपण. द कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg of sugar is 1,750. The selling price of 1 kg of sugar is 32 rupees. बघा कॉस्ट प्राइस किती आहे 1,750 kg. त्यामध्ये 1 सॅक किती केजीची आहे 50 kgची आहे. सेलिंग प्राइस ऑफ 1 kg, जर 1 किलो साखर 32 रुपयाला विकली तर द टोटल सेलिंग प्राइस काढू आपण. द सेलिंग प्राइस ऑफ 50 kg ऑफ शुगर इज इक्वल टू 32 मल्टिप्लाय 50. म्हणजेच 1 केजी साखर जी आहे ती 32 रुपयाला आहे आणि किती किलो साखर आहे 50 किलो साखर आहे. तर 32 गुणिले 50 म्हणजे 32 मल्टिप्लाय 50 केल्यानंतर 0 5 2 जा 10 59 1600 रुपीज काय झालेला आहे सेलिंग प्राइस आहे. आता बघा कॉस्ट प्राइस काय आहे 1,750 रुपीज आहे आणि इथं सेलिंग प्राइस काय आहे 1600 रुपीज आहे. म्हणजे इथं काय आहे की कॉस्ट प्राइस जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. CP 1,750 मायनस 1,600 म्हणजे 150 रुपीजचा काय झालेला आहे लॉस झालेला आहे. लास्टला स्टेटमेंट लिहा. अजित कौर incurred
अ लॉस ऑफ 150 रुपीज. म्हणजे त्याला काय झालेलं आहे, 150 रुपीजचा काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. फोर्थ एक्झाम्पल, कुसुमताई बाउट 80 कुकर ॲट 700 इच. कुसुमताईने काय केलेलं, 80 कुकर, एक कुकर 700 रुपये याप्रमाणे विकत घेतलेला आहे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर 1280 रुपीज. आणि ट्रान्सपोर्टसाठी, वाहतुकीसाठी 1280 रुपये खर्च आला त्यांना. इफ सी वॉन्ट्स अ प्रॉफिट ऑफ 18,000. त्यांना प्रॉफिट हवा होता किती, तर 18,000 काय हवा होता, प्रॉफिट हवा होता. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर. मग त्यांनी पर कुकरची प्राइस किती रुपये ठेवावी, तर बघूया. द कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर 700. इथं कॉस्ट प्राइस ऑफ 1 कुकर काय केलेलं आहे, 700 ला. द कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर, मग आता 700 मल्टिप्लाय 80 केल्यानंतर टोटल जे 80 कुकर आहेत त्यांची टोटल कॉस्ट प्राइस येणार. म्हणजे 56,000 काय आलेले आहे, टोटल 80 कुकरची प्राइस, कॉस्ट प्राइस आलेली आहे. पण ट्रान्सपोर्ट पण त्यामध्ये ऍड केलं पाहिजे. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. कॉस्ट प्राइस किती आहे, 56,000 प्लस मला ट्रान्सपोर्टसाठी खर्च किती आलेला आहे, तर 1280 रुपीज. मग टोटल आपण आता इथं करू 57,280 रुपीज. ही झाली टोटल कॉस्ट प्राइस. पण तिला आता कुसुमताईंना किती हवा होता प्रॉफिट, तर 18,000 हवा होता. तेही आपण याच्यामध्ये काय करूया, राईट डाऊन करूया. सी वॉन्ट अ प्रॉफिट ऑफ 18,000. सी should sell the cooker for 57,280 plus टोटल कॉस्ट प्राइस 57,280 रुपीज. आणि कुसुमताईंना किती प्रॉफिट हवा होता, 18,000 रुपीज. तेही ह्याच्यामध्ये आपण ऍड करू, कारण त्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही, पर कुकर किती रुपयाला विकला पाहिजे ते ठरवता येऊ शकणार नाही. मग ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही जरी ऍड केल्यानंतर मग किती होतं बघूया, 75,280 रुपीज होतात. ठीक आहे. आता टोटल सेलिंग प्राइस आपण बघूया. द सेलिंग प्राइस ऑफ 80 कुकर इज 75,280 रुपीज. ही सेलिंग प्राइस झालेली आहे. आता आपण द सेलिंग प्राइस ऑफ 1 कुकर इज इक्वल टू 75,280 डिवाइड 80 करायला हवं. तर 75,280 अपॉन 80, 0 ला 0 तर डिवाइड झालेला आहे. 8 1 जा 8, 8 9 जा 72, 72 तर 3 शिल्लक राहिले. 8 4 जा 32, 8 1 जा 8, 941 म्हणजे 941 काय केली पाहिजे, पर कुकर प्राइस ठेवली पाहिजे. कुसुमताई should sell each cooker at 9,401 रुपीज. म्हणजेच काय, 9,401 रुपीजला पर कुकर सेल केला पाहिजे. चला तर मग आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इंद्रजीत बाउट 10 रेफ्रिजरेटर ॲट 12,000 इच. इंद्रजीतने 10 रेफ्रिजरेटर घेतलेले आहेत, एक रेफ्रिजरेटर 12,000 रुपये प्रमाणे. अँड स्पेंड 5,000 ऑन ट्रान्सपोर्ट. आणि ट्रान्सपोर्टसाठी 5,000 त्यांनी खर्च केलेले आहेत. फॉर हाऊ मच शुड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ 20,000. त्यांनी किती
रुपयाला एक रेफ्रिजरेटर विकला पाहिजे की ज्यामध्ये त्यांना 20,000 रुपये फायदा होईल. तर आता इथे पाहू आपण, द कॉस्ट प्राइस ऑफ रेफ्रिजरेटर इज, कॉस्ट प्राइस किती आहे तर 12,000. द कॉस्ट प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर इज, तर 12,000 ईच आहे, त्याला मल्टिप्लाय 10 न केल्यानंतर 1,20,000 काय होणार आहे, 10 रेफ्रिजरेटरची म्हणजे फ्रीजची काय येणार आहे, किंमत येणार आहे. टोटल कॉस्ट प्राइस आपल्याला काढली पाहिजे. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू CP म्हणजे कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. कॉस्ट प्राइस आता किती आहे, 1,20,000 आहे, प्लस ट्रान्सपोर्टला खर्च किती आलेला आहे, 5,000 आलेला आहे. तर दोन्हीची जर प्लस केल्यानंतर 1,25,000 होते. ठीक आहे, टोटल कॉस्ट प्राइस काय होणार आहे, 1,25,000 होणार आहे. आता नेक्स्ट बघूया आपण, द सेलिंग प्राइस ऑफ, द सेलिंग प्राइस ऑफ refrigerator to make a profit of 20,000. तर इंद्रजितला किती प्रॉफिट हवा आहे, 20,000. मग बघू आपण, टोटल कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राइस किती आहे, 1,25,000 प्लस 20,000 काय हवा आहे त्यांना, प्रॉफिट हवा आहे. तर किती होणार, 1,45,000 इतकी सेलिंग प्राइस होणार आहे. तर द सेलिंग प्राइस ऑफ 10 रेफ्रिजरेटर किती होणार आहे, 1,45,000. सेलिंग प्राइस आता बघूया आपण, पर फ्रीज बघूया किती सेलिंग प्राइस ठेवायची ते, प्राइस ऑफ 1 रेफ्रिजरेटर is equal to 1,45,000 divide 10. 1,45,000 divide 10, 14,500 काय केली पाहिजे, इच रेफ्रिजरेटरची प्राइस सेलिंग करायला ठेवायला हवी. म्हणजे तिथं लास्टला स्टेटमेंट लिहूया आपण, इंद्रजीत should sell each refrigerator for 14,500 rupees. म्हणजे त्याने कितीला विकलं पाहिजे, तर 14,500 ला काय केलं पाहिजे, एक रेफ्रिजरेटर विकायला हवं. त्यावेळेला त्याला प्रॉफिट 20,000 रुपये होईल. शेवटचं ह्या प्रॅक्टिस सेट मधलं एक्झाम्पल पाहू. ललिताबाई sold seeds worth 13,700 in her field. She had to spend 5,300 on fertilizer and spraying pesticides and 7,160 on labor. If on selling her produce she received 35,400, what was her profit or loss? ललिताबाईंनी काय केलेले आहेत की ज्या काही शेतामध्ये बिया पेरतात त्यासाठी 13,700 रुपये खर्च केलेला आहे. तसेच औषध फवारणी वगैरे कीटकनाशके यांच्यासाठी 5,300 रुपये खर्च केलेले आहेत. आणि कामगार खर्च, शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी 7,160 रुपये खर्च केलेला आहे. तर इफ ऑन सेलिंग हर प्रोड्यूस सी रिसिव्ड, ज्याला विकल्यानंतर सेल केल्यानंतर त्यांना 35,400 रुपये हातामध्ये आलेले आहेत. व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर लॉस, तर त्यांना प्रॉफिट झालाय का लॉस. तर पाहू आपण, द कॉस्ट प्राइस CP ऑफ सीड्स.
सीडची कॉस्ट प्राइस प्लस अमाऊंट स्पेंड ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड अँड लेबरसाठी सुद्धा किती खर्च केलेला आहे तो सर्व काय करायचं आपल्याला एकत्र प्लस केला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला काय होणार आहे, कॉस्ट प्राइस भेटणार आहे. 13,700 प्लस 5,300 प्लस 7,160 काय केलेलं आहे, टोटल प्लस केली पाहिजे. त्यावेळेला त्यांची कॉस्ट प्राइस 26,160 रुपीज एवढी काय झालेली आहे, कॉस्ट प्राइस झालेली आहे. मग आपण पाहू की द सेलिंग प्राइस किती आहे, 35,400 आहे. कॉस्ट प्राइस किती आहे, 26,160 आहे. म्हणजे निश्चितच इथं काय झालेलं आहे, त्यांना प्रॉफिट झालेला आहे. द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द टोटल कॉस्ट प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस ही काय, कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे, प्रॉफिट झालेला आहे. SP सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस 35,400 आहे मायनस 26,160 रुपीज केलं पाहिजे. म्हणजेच इथं दोघांची जर मायनस केल्यानंतर 9,240 रुपीजचा त्यांना फायदा झालेला आहे. ललिताबाई गॉट अ प्रॉफिट ऑफ 9,240 रुपीज. म्हणजे ललिताबाईला काय झालेलं आहे, प्रॉफिट 9,240 रुपयेचा प्रॉफिट झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने प्रॅक्टिस सेट 32 इथं संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 33 पाहू.